मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. पक्षाने दिलेला जो बी फॉर्म आहे त्या अंतर्गत विजय भुमय्या चिप्पा हे नाव लिहिलं गेलेलं होतं. विजय लिहिताना तो जो लिहितोय तो थोडासा वर आला आणि तो न दिसायला लागला, न वाटायला लागला. दिसत होता, वाटायला लागला. म्हणजे एकंदरीत विरोधकांनी त्याचा 10चा मा केला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं. आणि त्यानंतर न्यायालयासुद्धा असं मत होतं की ते विनय दिसतंय आणि त्याबद्दल काय म्हणणं आहे. तर मी विनंती केली की मी तो जो काही डिफेक्ट आहे ते क्युअर करण्याची संधी द्यावी. नैसर्गिक न्यायतत्वाने सर्व उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी. मी तो डिफेक्ट क्युअर करतो, मला वेळ मिळायला हवा. मी न्यायालयाला विनंती केल्यानंतर न्यायालयाने मला 15 मिनिटांचा वेळ दिला. 15 मिनिटांचा वेळ दिल्यानंतर मी शहराध्यक्षांना निरोप दिला, कारण त्यांची ती बी फॉर्म सही होती आणि ते जोपर्यंत येऊन सांगत नाहीत आणि ते जोपर्यंत येऊन ॲफिडेविट देत नाहीत किंवा अर्जावर कळवत नाहीत की विजय चिप्पा हीच व्यक्ती ती आहे, तोपर्यंत निर्णयाप्रत कोर्ट येऊ शकत नव्हतं. त्यामुळं त्यांना पाचारण केलं गेलं, परंतु ते विमानतळ परिसरात कुठेतरी लांब होते. त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे मागे लागले की 15 मिनिटात ते आलेले नाही आहेत, त्यामुळे निर्णय घ्यावा आणि फॉर्म बाद करावा. मी पुन्हा एकदा विनंती केली की नैसर्गिक न्यायतत्वाने संधी मिळायलाच हवी आणि त्यामुळे कोर्टाने थोडासा वेळ, आणखी थोडासा एक 10 मिनिटाचा आम्हाला दिला. परंतु त्या दरम्यानसुद्धा शहराध्यक्षांना तिथं पोचेपर्यंत बरंच काही अडवलं गेलं, थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे मात्र मागणी करत राहिले की वेळ संपलेला आहे, रिजेक्ट करा. मी सांगताना असं सांगितलं की एखादी व्यक्ती कोर्टासमोर आली नाही म्हणून तिच्या विरोधात निर्णय देणं, असे सीन फक्त चित्रपटात असतात. असं कुठे कायदा नाही आहे किंवा प्रत्यक्षात असा कुठला नियम नाही, असं कुठल्याही कोर्टात घडत नाही. आणि त्यामुळं न्यायालयाने ती संधी दिली, त्या संधीप्रमाणे तो डिफेक्ट क्युअर केला गेला आणि त्यानंतर उमेदवाराचा अर्ज वैध धरला. सर, हरकतीचा कोण घेतली, कशा पद्धतीने हरकत घेताना सर्वच विरोधी उमेदवार जे होते, प्रत्येकाचे एक वकील होते, 4-5 जण होते, सगळ्यांनीच मिळून हरकत घेतली. आळंगे वकीलसुद्धा होते, त्यांनीसुद्धा त्या फॉर्ममधला भाग क्रमांक लिहायला हवा, तो प्रभाग क्रमांक लिहिला गेलेला आहे वगैरे अशा काही हरकती घेतल्या, ज्या की कोर्टाने फेटाळल्या. भाजपचे बी होते. भाजपकडून तुम्ही कुठले पॅनलमध्ये होतो वकील? भारतीय जनता पार्टीचे जितके काही उमेदवार आहेत ते सर्वांना वकिलांचे नाव कोण? माझ्यासोबतचे ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट मीरा पाटील, ॲडव्होकेट शाहनवाज शेख, ॲडव्होकेट शैलेश पोटफडे.